कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात यशाचा तुरा। ऑस्ट्रेलिया येथील आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत करवीर सहाय्यक निबंधक प्रेम राठोड व डॉक्टर नंदिता नभा जोशी दोघे झाले आयर्नमॅन। ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय आयर्नमॅन स्पर्धेत करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड व डॉक्टर नंदिता नभा जोशी या दोघांनी यशस्वी कामगिरी करत आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवला। अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक असणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत दोघांनी मिळवलेले लख्ख यश निश्चितच प्रेरणादायी ठरलेलं आहे। दोघांच्या यशाने कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्रात यशाचा तुरा रोवला गेला। 7 डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलिया देशातील बसल्टन शहरात ही जागतिक दर्जाची स्पर्धा पार पडली। या स्पर्धेमध्ये जगभरातील 3300 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता। कोल्हापुरातून करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेम राठोड आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नंदिता नभा जोशी यांनी सहभाग घेतला होता। भारतात होणाऱ्या आयर्नमॅन स्पर्धेच्या दृष्टीने ही जागतिक स्पर्धा मोठी व्यापक होती। देशातील स्पर्धेमध्ये 3 प्रकारांमध्ये असणारे अंतर या स्पर्धेत दुप्पट असते। त्यामुळे ही स्पर्धा यशस्वी करणं फार आव्हानात्मक आणि कठीण असते। मात्र गेल्या 2 वर्षापासून या दोघांनी नियमितपणे केलेला सराव, देशांतर्गत स्पर्धेत मिळवलेले यश आणि त्या बळावर केलेले जोरदार तयारी, प्रबळ इच्छाशक्तीच्या प्रयत्नावर त्यांनी ही स्पर्धा जिंकून आयर्नमॅन होण्याचा बहुमान मिळवलेला आहे। या स्पर्धेत आयर्नमॅन होण्यासाठी 12 डिग्री तापमान असणाऱ्या समुद्रात 3.8 पोहणे तसेच 180 किलोमीटर सायकलिंग व 42.2 हे तिन्ही क्रीडा प्रकार फक्त 17 तासात पूर्ण करावे लागतात। त्यामुळे सलग्न हे तिन्ही क्रीडा प्रकार पूर्ण करणं बंधनकारक असते। समुद्राचे 12 डिग्री तापमान, थंड पाणी, बोचरी हवा आणि वेगवान वारा या नैसर्गिक संकटांना सामना करत हे अंतर पूर्ण करावे लागते। मात्र जिगरबाज सहाय्यक निबंधक प्रेम राठोड यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर 14 तास 26 मिनिटांमध्ये पूर्ण केलं, तर डॉक्टर नंदिता जोशी यांनी 15 तास 41 मिनिटात पूर्ण केलं। त्यामुळे सहकार क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच आयर्नमॅन होण्याचा मान प्रेम राठोड यांनी मिळवला, तर वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर नंदिता जोशी यांनी मिळवला। विशेष म्हणजे या दोघांनी आपली दैनंदिन प्रशासकीय व कौटुंबिक जबाबदारी यशस्वीपणे सांभाळून प्रचंड मेहनत व नियमित सराव करून आयर्नमॅन होण्याचा मान मिळवला। कोल्हापूरचे नाव 7 समुद्रापार यशस्वी केलं। प्रेम राठोड आणि डॉक्टर नंदिता जोशी यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये अतुलनीय यश मिळवून कोल्हापूरचं नाव जगभराच्या नकाशावर यशस्वीपणे आयर्नमॅन होऊन कोरले। त्यामुळे त्यांची कामगिरी कोल्हापूरच्या दृष्टीने निश्चितच अभिमानाची आणि प्रेरणादायी ठरलेली आहे। देशपातळीवरील स्पर्धेत प्रेम राठोड 3 वेळा आयर्नमॅन तर डॉक्टर नंदिता जोशी 4 वेळा आयर्नमॅन झाले आहेत। ध्येयवादी इच्छाशक्ती, सातत्यपूर्ण सराव, खडतर आव्हाने पेलण्याची मानसिकता या बळावर आम्ही हे यश मिळवलं। महिलांनी आरोग्यासाठी नियमित व्यायाम केला पाहिजे। ट्रायथलॉन स्पर्धेत सहभागी होणं गरजेचं आहे। आयर्नमॅन डॉक्टर नंदिता जोशी, आयर्नमॅन प्रेम राठोड। आता लक्ष ओमान। 2026 मध्ये ओमान येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आयर्नमॅन होण्याचे दोघांनी ध्येय ठेवलं आहे। दोघांच्या यशामध्ये आहर्ता क्लबचे मार्गदर्शक पंकज रवळू, आशिष रवळू व अक्षया रवळू यांचं योगदान मोलाचं आहे। त्याचबरोबर ट्रायथलॉन स्पर्धेचे आयोजक विक्रम कदम, भरत देवरा, चित्रा सापळे, अनिकेत जोशी, हसन पाशा आणि प्रदीप पाटणकर यांनी बहुमोल सहकार्य केल्याचे प्रेम राठोड व डॉक्टर नंदिता जोशी यांनी बसवक्रांती न्यूज प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे। बसवक्रांती न्यूजकरिता रमेश कुमार मिठारे।